श्री स्वामी समर्थ. सर्वांना सिटीवाली गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचे. चला तर मग मी आज जय शिवराय जय शंभूराजे. चला तर मग मी आज तुम्हाला एक छानशी अशी शिऱ्याची रेसिपी दाखवत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. 1 वाटी गरा, 1 वाटी साखर, काजू बदाम, खोबरं, तूप आणि इलायची. चला आता आपण सर्वप्रथम गॅसवर कढाई ठेवून घेऊ आणि त्यात घेतलेले सर्व साहित्य एक एक करून टाकून घेऊ. मी सर्वप्रथम तूप टाकून घेतलेलं आहे. तूप चांगलं पातळ होऊ द्यायचं आणि त्यात नंतर आपण गरा घालून घेणार आहोत. घेतलेला गरा ही आपण छान खमंग आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा त्याला ढवळत राहायचं. तुम्ही असा गरा किती जरी ना आवडत नसलं तर तुम्ही असा शिरा केला तर मुलं माणसंसुद्धा आवडीने खूप खातात. तुम्ही या पद्धतीने शिरा करून पहा. मी गरा भाजत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेले आहे. पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची. पाणी गरम होईपर्यंत आपला गराही भाजून होतो. तुम्ही कशा पद्धतीचा गरा बनवतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी या पद्धतीने बनवलेला आहे. तुम्ही पुढे पाहत किती छान आणि मस्त असा आपला शिरा तयार होतो. घेतलेला गरा एकदम कमी गॅसवर मस्त खमंग असा भाजून घ्यायचा आहे. चला आता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व गरा एकदम छान असा पांढरा लालही होऊ द्यायचा नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचा नाही. एकदम छान असा भाजून घ्यायचा. गरा भाजताना कच्चा गरा आहे त्यामुळे तो बुडाला लवकर करपतो. त्याला सारखं ढवळत राहायचं कारण खाली गरा करपत नाही. आता माझा पूर्णपणे गरा भाजून झालेला आहे. मी त्यात घेतलेले पाणी घालून घेते. पाणी घालताना सावकाश घालायचे कारण पाणीही गरम आहे आणि गराही गरम आहे. त्यामुळे त्याचे असे बॉल सुटतात आणि ते हातावर येतात. हळूवारपणे पाणी घालून घ्यायचं. पुन्हा त्याला मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा थोडेसे पाणी घालून घ्यायचे. हवे की नाही हे आपल्याला कळते त्यामुळे थोडासा हे वाटलं की त्यात थोडेसे पाणी घालून घ्यायचे. मी थोडं काहीतरी उगाच किंचित पाणी घालून घेतले आणि त्याला पुन्हा एकदा मिक्स करून चांगलं एखाद नाही अर्धा मिनटं किंवा 1 मिनटं कमी गॅसवर वाफ येऊ द्यायची. त्यामुळे आपला शिरा एकदम चविष्ट लागतो. आता मी घेतलेला शिरा शिजल्यानंतर आपण त्याला 1 ते 2 अर्धा मिनटं वाफ येऊ देऊ आणि नंतर पुन्हा तुम्हाला मी उघडून दाखवते. चला आपण आता पाहू आपला शिरा कसा झाला आहे. एकदम मस्त असा मऊ आणि सूत शिरा झाला आहे. या ट्रिकने शिरा एकदम मऊ आणि सॉफ्ट लागतो. खाताना पेढ्यासारखाच लागतो. त्यामुळे साखर टाकायच्या आधी त्याला अर्धा मिनटं झाकून ठेवायचं. चला आता मी घेतलेली साखर त्या शिऱ्यात टाकून घेते. तुम्ही जास्त गोड खात असला तर तुम्ही गऱ्याच्या प्रमाणात साखर घालू शकता, परंतु मी इथे थोडी प्रमाणात साखर घातलेली आहे, थोडीशी काहीतरी कमी. चला आता घेतलेली साखर आपण चांगली व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स करताना थोडेसे सावकाश करायचे कारण बराच वेळ लागतो. गॅसची फ्लेम कमी करायची आणि घेतलेल्या गऱ्यात साखर मिक्स करून घ्यायची. मी सर्व साखर मिक्स करून घेतलेली आहे. साखर मिक्स झाली की पुन्हा त्याला एखादा अर्धा मिनटं कमी गॅसवर वाफ येऊ द्यायची आणि नंतर पुन्हा त्यात घेतलेले सर्व जिन्नस घालून घ्यायचे. मी शिरा मिक्स करून घेते आणि त्याला पुन्हा झाकून ठेवते. तुम्ही याच पद्धतीने पूर्ण शिरा व्हिडिओ दाखवल्या त्याप्रमाणे कृती केली की तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही. मी त्यात काहीच चुकीचं सांगत नाही. चला आता अर्धा मिनिटाने आपला शिरा पुन्हा उघडून पहा. किती छान आणि सुरेख रंग आलेला आहे. पुन्हा त्याला एकदा मिक्स करू आणि घेतलेले साहित्य त्यात घालून घेऊ. कारण मिक्स नाही केलं तर ते खाली गरम याने बुडाला लागू शकते. मी सर्वप्रथम काजू घालून घेत आहे. सर्वप्रथम मी काजू घालून घेतलेले आहेत. त्यानंतर खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे ती त्यात टाकून घेते. नंतर बडीशोप घालून घेते आणि इलायची पावडरसुद्धा त्यात मी घालून घेते आणि पुन्हा मिक्स करून बंद गॅसवर झाकून ठेवते. हे घेतलेले सर्व साहित्य त्यात एकजीव छान मिक्स करून घ्यायचे आणि बंद गॅसवर एखाद मिनटं किंवा अर्धा मिनटं झाकून ठेवायची. त्या घेतलेल्या साहित्याची चव त्या शिऱ्यात उतरते आणि त्यानंतर आपण सर्व शिरा आपला शिरा किती छान झालेला आहे. आपला शिरा चांगला झाला की नाही हे याप्रमाणे ओळखायचं. पूर्ण शिरा जर उलथाण्याला एका साईडला होत असला तर आपला शिरा परफेक्ट झाला असं ओळखायचं. चला तर मग आता मी घेतलेला शिराच्या छानशा अशा वड्या बनवून दाखवते तुम्हाला. चला मी येथे प्लेट घेतलेली आहे. तुम्ही अशी प्लेट घ्या आणि त्यावर घेतलेला सर्व शिरा टाकून घ्या. शिरा गरमच थापून घ्यायचा कारण त्याच्या वड्या छान होतात.
मी गरम असल्यामुळे पाण्यात हात बुडून सर्व शिरा थापून घेत आहे. तुम्ही याप्रमाणे सर्व शिरा थापून घ्या आणि त्याच्या व्यवस्थित अशा छानशा वड्या पाडा. किती छान आपला शिरा एकदम मस्त असा सॉफ्ट शायनी झालेला आहे. पहा आपला शिरा सर्व तयार होतोय. आता मी त्याच्या वड्या पडून दाखवते. शिरा थापताना थोडी काळजी घ्यायची, तो गरम असतो, कारण हात भरपूर प्रमाणात पोळतात. चला आता मी तुम्हाला याच्या वड्या पाडून दाखवते. वड्या पाडताना सावकाश पाडायच्या. एकदम व्यवस्थित अशा मी वड्या पाडून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. चला आता एक एक वडी काढून दाखवते आणि नंतर तुम्हाशी बोलते. तुम्ही याच प्रकारे शिरा करतात का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा शिरा खायला. माझ्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की सांगा. पहा आपला किती छान आणि मस्त असा शिरा तयार झालेला आहे. चला आता आपण या सर्व वड्या एका टोपल्यामध्ये काढून घेत आहे आणि काढल्यानंतर तुम्हाला दाखवते. पहा किती छान पेड्यासारखाच, काजू कतलीसारखाच आपला शिरा तयार झालेला आहे. चला तर मग बाय. भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. जय श्री